नागपुरातल्या रविनगरातील शासकीय वसाहतीतील अतिक्रमण हटवण्यासाठी मोठी कारवाई करण्यात आली। सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या या कारवाईत सरकारी जमिनीवर बेकायदेशीरपणे बांधलेली घरं आणि इतर अतिक्रमणे पाडण्यात आली। नागपुरातल्या रविनगर वसाहतीत सरकारी अधिकाऱ्यांना राहण्याची व्यवस्था आहे। शेकडो एकरावर पसरलेल्या या वसाहतीत वर्षानुवर्षे अनेक बेकायदेशीर घरे बांधण्यात आली होती। यासोबतच लहान दुकानांसह इतर अनेक प्रकारची अतिक्रमणे होती। शनिवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कडक पोलीस बंदोबस्तासह इथं पोहोचले आणि अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात आली। ही कारवाई नियमानुसार करण्यात आली असल्याचं विभागानं सांगितलं आहे। अतिक्रमणधारकांना नोटीसही बजावण्यात आल्या आहेत। विभागाने इथं बांधलेल्या दुकानांचं भाडे मिळत नसल्यानं ही दुकानं देखील रिकामी करवण्यात आली। इथे सुमारे 70 वर्षापासून काही लोकांनी अतिक्रमण केले आहे, काही लोकांना गाळे दिलेले आहेत, आपले भाड्यावर दिले आहेत, काही लोकांना लीजवर दिलेले आहेत। त्यांच्या सगळ्यांच्या लीज संपलेल्या आहेत। त्यांना गव्हर्नमेंटकडून 1 रुपयाचा आम्हाला कोणाला फायदा नाही त्याचा। आणि नवीन जे सर्क्युलर आला त्या PWD डिपार्टमेंटचं त्याच्याप्रमाणे शासकीय जमिनीवरचे अतिक्रमण काढणं आम्हाला भाग आहे। आम्ही जवळपास 15 अतिक्रमण आहे, ज्याच्यामध्ये 9 कच्चे पक्के बांधकाम आहे आणि 6 काहीतरी गाळे आहेत। गाळेधारकांचा काही त्याच्यामध्ये प्रश्न नाही, त्यांनी त्यांची चूक कबूल केली आहे। आणि काही लोकांचा ग्रीव्हन्स आहे त्याच्यामध्ये इल्लीगल एवढी मोठी सिव्हिल लाईनसारखी जागा आहे, जिथे कर्मचाऱ्यांना आता नवीन याच्याप्रमाणे हाय रेस टावर बनवा लागतात आपल्याला, कारण आपल्याला एवढी मोठी चांगली जागा असून आपण लोकांना सुविधा देऊ नाही शकत कर्मचाऱ्यांना। अशा ठिकाणी हे जर इल्लीगल अतिक्रमण असते तर ते काढणं आपलं कर्तव्य आहे। आणि सुमारे 15 आम्ही लिस्टमध्ये दिले होते, परंतु काही आजूबाजूला छोटे मोठे अतिक्रमण होते, तेही आम्ही या अतिक्रमण निर्मूलन कारवाईत काढत आहोत।